नमस्कार नमस्कार. आज मी आहे या मुरबाड शहापूर रस्त्याने प्रवास करत होतो आणि मुरबाड शहापूर रस्त्याने प्रवास करत असताना मी पहिल्यांदाच या रस्त्याने प्रवास करतोय आणि जेव्हापासून नाशिक हायवेच्या बाहेर गाडी टाकली तेव्हापासून हे घनदाट जंगल सुरू झाले. मी जवळपास 30 ते 35 किलोमीटर प्रवास केला या रस्त्याने. घनदाट असं हे जंगल आहे. या जंगलामध्ये आंब्याची झाडं आहेत, जांभूळ आहे, साबर आहे, वड आहे आणि गंमत म्हणजे बघा हे सगळं नैसर्गिक जंगल आहे. हे काय फॉरेस्टनं वगैरे लावलेलं जंगल नाही. हे नैसर्गिकरित्या उगवलेले झाडं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही झाडं ज्या परिसरामध्ये आहेत या परिसरामध्ये राहणारी लोक कोण आहेत त्यांना आपण द रिअल पीपल ऑफ इंडिया असं म्हणू शकतो की आपले जे बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, ते या परिसरामध्ये राहतात आणि त्यांनी हे जंगल जतन केलेलं आहे, संवर्धन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं वृक्षतोड केलेली नाही. जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टींना दैवत मानून या ठिकाणी हे बांधव जगत असतात आणि खरंच ह्या लोकांमुळे ही जी जैवविविधता आहे ही टिकलेली आहे आजपर्यंत. हे बघा आजपर्यंत कुठपर्यंतही मी 30-35 किलोमीटर प्रवास केलेला आहे. अतिशय घनदाट दोन्ही बाजूने जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हा घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलाला पाहून खरंच मला मोह झाला की इथं उतरलं पाहिजे, एक व्हिडिओ केला पाहिजे आणि हे जंगल खरंच बघितलं पाहिजे गाडीतून उतरून खाली. खूप मोठे मोठे आतमध्ये वृक्ष आहेत जे की या ठिकाणी आपल्याला दिसतील. खरंच ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे की या सर्व बांधवांनी, या सर्व लोकांनी काय केलेलं आहे की हे सगळं संवर्धित केलेलं आहे आणि याच्यामुळे सगळं निसर्गाचं चक्र व्यवस्थित सुरू आहे. खूप खूप आभार या सर्वांचे. बघा हे खूप मोठे मोठे महाकाय वृक्ष आहेत आणि हे मला पुन्हा तेच सांगावंसं वाटतं की हे सगळं नैसर्गिक जंगल आहे. फॉरेस्टने लावलेलं कुठलेही इथे एकही झाड नाही आणि नैसर्गिकरित्या वाढलेले, जगलेले आणि या बांधवांनी जपलेलं हे सगळं आहे नैसर्गिकरित्या आणि हे खरंच आपल्या पृथ्वीवरचं एक अनमोल सुंदर असं एक ठेव आहे. आपण म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा. बघा मी मागे पण एक व्हिडिओ केला होता तेव्हा म्हटलं होतं झाडं लावायची काहीच गरज नाही. झाडं निसर्गामध्ये आपोआप उगवतात, ती वाढतात, सर्व काही होतंय. फक्त आपण ती तोडली नाही पाहिजेत. आपण जर ती वृक्ष तोडली नाहीत तर ते असं महाकाय जंगल सगळीकडे नक्कीच होईल आणि त्याचा फायदा आपल्याला, निसर्गाला, ऑक्सिजन, पाऊस या सगळ्या गोष्टींसाठी होणार आहे. धन्यवाद.